नमस्कार. मी किरण पाटील, अध्यक्ष परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था, गाव पेंढर, तालुका पनवेल. साधारणतः 3 वर्षापूर्वी सिडको असेल किंवा शासनाचे विविध प्राधिकरणं जी विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करतात किंवा लँड पुलिंग कन्सेप्टनी विविध पुनर्वसनाचे पॅकेज देऊन जमिनी संपादन करतात, त्याच्यावर काही जण शेतकऱ्यांना अन्याय होतो असं आम्हाला दिसलं. खास करून आमच्या पेंढर गावामध्ये काही प्रकरणं अशी आली, आम्ही स्वतः त्याच्यामध्ये बाधित होतो. तर मग गावातले ज्येष्ठ मंडळी सर्व एकत्र येऊन मी गावातली एक संघटना बनवली आणि तिला एक स्वरूप दिलं की बाबा फक्त पेंढर गावापुरते मर्यादित न राहता पूर्ण सिडको क्षेत्र किंवा जिथे जिथे महाराष्ट्र शासनाचे संपादनाचे प्रकार सुरू आहेत त्या ठिकाणी आपल्याला कायदेशीर लढा देता येईल. मोर्चे निदर्शनं न काढता कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या अधीन राहून शासनाने जे प्रकल्प आपल्यावर लादलेले आहेत, प्रकल्प शक्यतो वाईट नसतात, पण त्या प्रकल्पामध्ये जे पुनर्वसनाचे निकष असतात, पुनर्स्थापनेचे जे निकष असतात, व्यावसायिक पुनर्वसनाचे जे निकष असतात, तिथे कुठेतरी आपल्या मागण्या कमी पडतात आणि मग होणारे प्रकल्प ज्याच्यामध्ये दुसऱ्यांचा विकास होतो आणि शेतकरी मात्र त्याच्यामध्ये बाधित होतात आणि ते भकास होतात. ते न होण्यासाठी शासनाने करून ठेवलेल्या कायद्याच्या तरतुदींचीच व्यवस्थित अंमलबजावणी करून प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा प्रकल्पामध्ये आपण स्वतः काही बदल करून किंवा प्रकल्पाचे जे पुनर्वसन निकष आहेत त्याच्यामध्ये काही आपल्या फायद्याचे बदल करून प्रकल्प बाधित होण्यापेक्षा प्रकल्प मालक कसा होता येईल, तो प्रकल्पामध्ये भागीदारी कशी मिळेल, यासाठी आम्ही परिवर्तन गावठाण विकास संस्थेची स्थापना केली. आणि हळूहळू सिडको असेल किंवा MMRDAचे काही आहेत, MIDCचे काही प्रकल्प आहेत, नैना असेल, तर कायदेशीरप्रमाणे गावोगावी बैठक घेऊन प्रबोधन करण्याची सुरुवात केली. आता सॅटर्डे 26 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्या संस्थेला 3 वर्ष पूर्ण होतात, तर त्याचा 3रा वर्धापन दिन आम्हाला साजरा करायचा होता. तर मग जाणकार मंडळी जे आहे, जसे ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब असतील, उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील साहेब असतील, त्यानंतर कॉम्रेड भूषण पाटील आहेत, दीपक पाटील आहेत, ॲडव्होकेट विकास पाटील, अशा लोकांच्याशी सलामसलत केल्यानंतर असं दिसतंय का फक्त वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा कुठला तरी एखादा कळीचा मुद्दा आपण उचलून त्याच्यावर एक विचारमंच तयार करू शकतो का, यावर चर्चा करायला हवी होती. तर मग नैना जो सिडकोचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः सुरुवातीला 256 गावं बाधित होत होती आणि साधारणतः 1000-2000 हेक्टर जमीन त्या खाली जाणार होती, तर आता ते 105 साधारणतः 95 गावामध्ये नैना आता सीमित झालेली आहे आणि साधारणतः 7,000 ते 8,000 हेक्टर जमिनीवर तो प्रकल्प येतोय. तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे फायदे कशा प्रकारे होतील आणि जो प्रकल्प जसाच्या तसे जर अंमलात आला तर शेतकऱ्यांचे नुकसान कसे होतील, त्याच्यावर थोडी चर्चा होणे गरजेची होती. कारण आतापर्यंत जे आपण बघितलंय 2 प्रकारचे मतप्रवाह याच्यामध्ये होते. विरोधी पक्षाचं असं होतं का फक्त प्रकल्प विरोध करायचा आणि त्याला हद्दभर करून टाकायचं. 10 वर्षामध्ये आपण ते बघतोय, पण आजपर्यंत असं काही झालं नाही. आणि साईड बाय साईड शासनाने असं केलं, सिडकोने असं केलं की ज्या शासकीय जमिनी होत्या, गुरचरण जमीन असेल, नदीपात्राच्या जमिनी, फॉरेस्टच्या जमिनी असतील, आकारीपटच्या जमिनी असतील, ज्याची कागदोपत्री मालकी शासनाकडे होती आणि गावकऱ्यांकडनं असे कुठले ठोस प्रस्ताव गेलेले नव्हते की ह्या जमिनी आम्हाला गावठाण विस्तारासाठी किंवा आमच्या कुटुंब वाढीसाठी हव्या आहेत, त्याच्यावर असं कुठलं आरक्षण तुम्ही टाकू नका, अशा प्रकारचे फक्त पत्र गेले असतील. पण ठोस विधिमंडळामध्ये मागण्या असतील किंवा हायकोर्टमध्ये एखादी पेटिशन असेल, म्हणजे थांबवण्यासाठी कुठली कृती झाली नाही. त्यामुळं महसूल सचिवाच्या थ्रू बोला किंवा कलेक्टरच्या थ्रू सर्व शासकीय जमिनी, भले त्यांच्यावर गावकऱ्यांचा ताबा होता, शेती करत होती, घरं होती, तरी सुद्धा त्या सर्व जमिनी साधारणतः टोटल नैना क्षेत्राच्या 20-25% त्या जमिनी होत्या, त्या सरसकट सिडकोच्या कडे वर्ग झाल्या. त्यानंतर काही जमिनी खाजगी होत्या, पण त्या इन्व्हेस्टर्स लोकांनी, भांडवलदार लोकांनी विकत घेतल्या होत्या कवडी मोलाने. अशा जमिनी, जो विकासक जमीन घेतो त्याला शेतीबद्दल काही आत्मीयता नसते, त्याला ती शेतीच करायची नसते, त्याला फक्त विकास करायचा, पैसा कमवायचा असतो. अशा ज्या जमिनी होत्या त्यांनी शासनाच्या जो काही फॉर्म्युला होता 40-60, 50-50 जो फॉर्म्युला वाढवून ठेवलाय, त्या फॉर्म्युला त्यांनी त्या देऊ करण्यासाठी संमती दिली नाही ना. त्याच्यामुळं टोटल 100% पैकी 60-70% पर्यंत जमिनी ऑलरेडी शासनाकडे जवळजवळ गेलेल्या आहेत. मात्र राहिलेल्या जमिनी ज्या आहेत त्या निव्वळ स्थानिक शेतकऱ्यांच्या आहेत. त्याला कोणी सहमती देत नाही, कारण सरकारने किंवा नैनाने जे काही पुनर्वसन पॅकेज दिले ते लोकांना मान्य नाहीये.
त्याच्यात काय अन्यायकारक बाबी आहेत, त्याच्यावर प्रॉपर टेक्निकल चर्चा होणे गरजेचे आहे. ती करण्यासाठी वर्धापन दिनाच्या दिवशी आम्ही असं ते आयोजन केलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निवडणुकीचा हंगाम आहे आणि प्रत्येक उमेदवार म्हणजे हे यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची सातत्याने या नैना प्रकल्पाच्या विरोधात भूमिका होती. तर भारतीय जनता पार्टी त्याचे समर्थक, अन्य पक्ष देखील महाविकास आघाडीचा घटक म्हणून नैना प्रकल्पाला विरोध करत होते. आता निवडणुकीचा हंगाम आलेला आहे आणि अशा वेळेला तुम्ही हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, तर तिथे उपस्थिती या लोकांची असायला पाहिजे होती. मग असं काय आयोजन आपण केलेलं आहे किंवा त्यासाठी काही काळजी घेतलेली आहे का? बघा, साधारणतः निवडणुका लागल्या, आचारसंहिता मध्ये सुद्धा साम टीव्ही असेल, एबीपी माझा असेल, नेहमी सर्व पक्षीय जे उमेदवार असतात त्यांच्या जनतेप्रती विकासाप्रती काय भूमिका आहेत आणि त्याचं इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी जे काही वचननाम्यामध्ये लिहून दिले त्याचे ते अंमलबजावणी कसे कसे करणार आहेत ते करण्यासाठी विचारमंच आयोजन करते. तर सर्व पक्षातले उमेदवार तिथे येऊन त्यांची उत्तरं देतात. तसाच काही प्रयत्न आम्ही केला आमच्या वर्धापन दिनाच्या अवतरणी होऊन. ते काय असं प्लॅनिंग केलेलं नाही का इलेक्शन आहे म्हणूनच केलं. वर्धापन दिनाचा कार्यक्रम आमचा ऑक्टोबरमध्येच असतो. तो आहे ऍक्च्युली 28 ऑक्टोबरला, पण ते इलेक्शनचे फॉर्म वगैरे भरण्याची गडबड असेल, लगबग असेल, कोणाला यायला जमेल नाही जमेल, प्लस 27ला संडे असल्याकडे आम्ही तो सॅटर्डेला कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि जे लोकप्रतिनिधी स्थानिक आहेत, आता या चर्चासत्राला विशेष जी उपस्थिती आहे, जे मुख्य आकर्षण, जे मुख्य मार्गदर्शक असतील ते आहेत ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे सर. जर पत्रकार बंधूंना माहिती नसेल तर माहिती देतो की तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर फक्त प्रल्हाद कचरे असं टाईप केलं आणि त्यांचे व्हिडिओज बघितले तर विदिन 1 महिना तुम्ही लँड ॲक्विजिशनचे एक्सपर्ट होऊ शकता. इतकं चांगलं मार्गदर्शन ते करतात, कारण त्यांना 30-35 वर्षाचा लँड ॲक्विजिशनचा दीर्घ अनुभव आहे. ते अतिरिक्त जिल्हाधिकारी होते पुण्याला. साधारणतः काही वर्ष त्यांनी औरंगाबादमध्ये महसूल आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. आर्बिट्रेटर ते होते इंडियन ऑइलच्या जमीन संपादनामध्ये. त्याच्यानंतर सिडको औरंगाबाद आणि सिडको नाशिकमध्ये त्यांनी संपादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांना दीर्घ अनुभव या आर्बिट्रेटिंग प्रोसेसचा आणि TPS स्कीमचा आहे. तर ते एक प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून आपण पुण्यावरून बोलवलेले आहेत. आणि दुसरे जे आपले मार्गदर्शक आहेत ते आहेत ॲडव्होकेट KT खांडेकर साहेब कोल्हापूरचे, जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे लिगल ॲडवायझर होते 30 वर्ष आणि अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा संपादनाबद्दल, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबद्दल चांगली जाण आहे. हे 2 प्रमुख वक्ते आपण बोलवलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नैनाचे ज्या TPS म्हणजे नगर परियोजना, नगर रचना परियोजना म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम TPS जे जाहीर केलेले आहेत, त्याच्यामध्ये शेतकरी हिताचे काय काय बदल करता येतील किंवा ते कसे कसे शक्य आहे याच्यावर ते प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतील. आणि परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेतर्फे मी स्वतः एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणार आहे. त्या प्रेझेंटेशनमध्ये जितके नैनावादी शेतकरी आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते असतील, सत्ताधारी पक्षाचे नेते, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक मसुदा तयार केलेला आहे की बाबा शेतकऱ्यांना नक्की काय हवंय, सरकार काय देऊ शकतं आणि कुठल्या गोष्टी शक्य आहेत, कुठल्या गोष्टी शक्य नाहीत, आणि विरोध केल्यामुळे आपण आजपर्यंत काय कमवलं आणि प्रस्ताव न दिल्यामुळे आपण काय गमावलं, याच्याबद्दल ती PPT असेल तर ती आपण शनिवारी सर्वांनी आवर्जून या आणि ती जास्तीत प्रसारित करण्याचा प्रयत्न करा. कोण नेते मंडळी कोण असणार आहेत या सगळ्या बाबतीत, तुम्ही तसे निमंत्रण वगैरे दिलेलं आहे? निमंत्रण देताना आम्ही पनवेलचे माजी आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब, माजी आमदार बाळाराम पाटील साहेब, त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि सध्या उरण विधानसभेचे जे उमेदवार आहेत संभावित, प्रीतम म्हात्रे साहेब, टाउन प्लॅनिंग आर्किटेक्ट ज्यांना ह्या क्षेत्रातलं सर्वात जास्त अनुभव आणि नॉलेज पण आहे टेक्निकल, ते अतुल म्हात्रे साहेब जे साधारणतः पेण विधानसभेचे उमेदवारही आहेत. त्यानंतर माजी आमदार मनोहर भोईर साहेब, माजी आमदार महेश बालदी, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील साहेब जे जमीन हक्काबद्दल हमेशा नेहमीच आग्रही असतात. त्यानंतर दिवा पाटील साहेबांचे चिरंजीव श्री अतुल पाटील साहेब जे प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत. अशा लोकांना आम्ही तिथे आमंत्रित केलेलं आहे आणि इथे मान्यवर जास्त बोलतील आणि त्यांचं नैना TPS बाबत काय काय बदल शक्य आहेत आणि काय काय बदल केल्याने शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो आणि विन विन सिच्युएशन दोघांना कशी येऊ शकते शासनाला आणि शेतकऱ्यांना, त्याबद्दल ते प्रकाश टाकतील. नेते मंडळी फक्त मी बोलणार काही शिकवणी घ्यायला तिथे येणार आहेत. ते जे काही सांगतील ते ऐकतील, म्हणजे त्यांना तसं उद्या होणाऱ्या आमदारांना विधानसभेत तशी मागणी करता येईल किंवा शासनाला तशी प्रस्ताव देता येतील. ते त्यांचं थोडक्यात प्रत्येकाला आम्ही 5-5 मिनिटाचा अवधी देऊ, बाबा तुमची भूमिका पण याच्याबद्दल मांडा. पण आता तुम्ही जमीन हक्काचे अभ्यासक आहात किंवा तुमचा सातत्याने याविषयीचा मार्गदर्शन झालेलं आहे, याचिका देखील तुम्ही दाखल केली आहे जमीन हक्कांविषयीच्या. आता व्यक्तिगतरित्या नैनाच्या बाबतीतली जी शेतकऱ्यांची भूमिका आहे विरोधाची किंवा सत्ताधाऱ्यांची बाजूची, याकडे तुम्ही त्रयस्थ नजरेने पाहता तेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणवतात?
बघा, परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेच्या मार्फत आम्ही उरणच्या मुळेखंडपासून केगावपासून तर तुम चिर्ले घोट करंजाडे शिवकर भरपूर ठिकाणी अशा गावसभा आयोजित केल्या, मोठ्या मोठ्या मिटिंग्स घेतल्या, चावडीवरच्या सभा घेतल्या आणि लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलं का शासन जेव्हा विकासाची योजना घेऊन येते. आता एवढं तर नक्की आहे का आपला जो पनवेल उरण आणि पेणच्या अलीकडचा जो पट्टा आहे तिसरी मुंबई, याच्यापुढे लोक शेती कंटिन्यू करतील असं दिसत नाहीये. किती जरी कोणी बोललं का आम्ही शेती कंटिन्यू करू, होतं काय, जर कुठली योजना आली नाही तर लोक जमिनींचा भाव वाढतो त्याच्यामुळे विकत जातात किंवा त्याच्यावर अनधिकृत बांधकामं करतात, त्याच्यामुळे अतिक्रमण वाढतात आणि मग परिस्थिती होणार उल्हासनगरसारखी, मुंबऱ्यासारखी. त्यामुळं सुनियोजित विकास जो असतो म्हणजे प्लॅन्ड सिटी आपण बोलतो ती होणे गरजेचं आहे. पण ते होताना जर गावं भागास होत असतील किंवा गावं उद्ध्वस्त होत असतील, गावं जर विस्थापित होत असतील, त्याला परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था सर्वप्रथम न्यायालयामार्फत आव्हान देणार. हे 3 वर्षापासून आम्ही सांगत आलोय. म्हणून याच्यावर जर तोडगा काढायचा असेल तर प्रकल्पाला विरोध करून आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा आलेल्या प्रकल्पामध्ये जी त्यांनी आपल्याला निकष दिले का तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळतील किंवा इतक्याचा भूखंड मिळेल, असा FSI मिळेल, त्याची आपली सरकारने त्यांची जी स्कीम बनवलेली आहे त्याच्या उलट विरोध करण्यापेक्षा आपण आपली स्कीम बनवायची, सरकारला द्यायची. तर याच्यामध्ये आम्हाला एवढंच मिळतं, आम्हाला एवढं एवढं पाहिजे, त्याचं पत्र देऊन मोर्चे काढून उपोषणाला बसवून निदर्शनं करून नाही, प्रॉपर ड्राफ्ट करा, हायकोर्ट मार्फत टाका किंवा विधिमंडळामध्ये आपले जे प्रतिनिधी असतात. आता 2.5 वर्ष महाविकास आघाडी सुद्धा सरकार होती, त्यावेळी सुद्धा 2 आमदार महाविकास आघाडीचे होतेच विधान भवनामध्ये, त्यांनी सुद्धा अशा मागण्या करायला पाहिजे होत्या. अजूनही वेळ गेलेली नाहीये. पण जर विरोधाचीच भूमिका शेवटपर्यंत ठेवली तर नक्कीच नुकसान होईल. मला काय वाटतंय, तुम्हाला नयनाचे सध्याचे कुठले मुद्दे आहेत ते तुम्हाला व्यक्तिगत आवडत नाही, तुम्हाला खटकणारे मुद्दे कुठले? सर्वात जास्त खटकणारा मुद्दा जो आहे तो म्हणजे गावठाण विस्ताराचा. कारण जी चूक 1970 साली सिडकोकडनं झाली, साधारणतः सिडकोची स्थापना 3/2/1970 झाली आणि त्यावेळेला नवी मुंबईतल्या ठाणे आणि रायगड म्हणजे कोल्हापूर जिल्हा तत्कालीन 95 गावातील सर्व जमिनींना अधिसूचित करण्यात आलं, आरक्षण टाकण्यात आलं संपादनाचे. पण त्यावेळेला जे तहसीलदार होते, नकाशे अवेलेबल होते, आता माझं पेंदर गाव किंवा उद्या तू करंजाडे गाव पकडा, सरकार दप्तरी 1932-33 साली जे सर्वे झाले होते त्याच्यामध्ये गाव 2 किंवा 3 एकरमध्ये दिसते. पण त्याच्यानंतर 70 साली ते गाव 10, 15, 20 एकरपर्यंत तरी पोहोचलं असेल, पण त्याचे पंचनामेच केले आणि डायरेक्ट मूळ गावठाणाच्या बाहेर सरसकट शक्य मूल्याचं संपादन करून ठेवलं. ते बांधकाम होतं काय ते बघितलंच नाही, म्हणजे गावठाण विस्तार केलाच नाही. 71 साली म्हणजे तसं मंत्रालयामधून तसे दोन्ही कलेक्टरांना पत्रही गेलं होतं, सामान्य प्रशासन डिपार्टमेंट, त्याची कॉपी आहे माझ्याकडे, का प्रत्येक गावाची तुम्ही सद्यस्थितीतला ताबा कब्जा बघा, स्ट्रक्चर्स बघा आणि त्याच्या बाहेरचे तुम्ही संपादन करा. पण त्यांनी तसं न करता आज नवी मुंबईमध्ये शहर विकसित झालं, पण गावांचं टायटल क्लिअर नसल्याकारणे ते अतिक्रमण दिसलं सरकारी अभिलेखावर आणि गावं आजही विकासापासून दूर राहिलेली आहेत. तशी काय परिस्थिती महिन्यामध्ये होऊ शकते. उद्या शहर तर होणार, मग गावांचं काय? मग आमचा पहिला न पडणारा मुद्दा असा आहे का तुम्ही TPS स्कीम जी राबवताय, ठीक आहे, त्याला वेगवेगळे विरोध आहेत. मुख्य विरोध आमचा असा असेल का प्रत्येक गावातलं सद्यस्थिती झालं ताबा कब्जा, जिथपर्यंत गाव वाढले तिथपर्यंत तुम्ही सीमांकन करून घ्या गावकीचं, म्हणजे त्या गावाचं, आणि सीमांकन करून गावठाण विस्तार केल्यानंतर त्याच्या बाहेर तुमची टाउन प्लॅनिंग स्कीम राबवा. हा पहिला मुद्दा आहे जो आम्हाला अजिबात म्हणजे पटला आहे, पण ती नाही करायला तयार नाहीये. त्यांनी जुन्या नकाशावरच डायरेक्ट प्लॉटिंग करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झालाय का समजा एखाद्या माणसाचं 10 गुंठ्याचं शेत असेल गावाच्या बाहेर, आणि त्याच्यामध्ये 3 गुंठ्यामध्ये तो ऑलरेडी बांधकाम केलेलं आहे, चाळ असेल, गोठा असेल, घर असेल, राहिली 7 गुंठे जमीन. आता नैनाने काय केलंय, 40%, ठीक आहे, लोकांना 50% हवे, 55% हवे, तो दुसरा मुद्दा आहे आपला चर्चेचा. पण सध्या जर समजा एखादा शेतकरी बोला ठीक आहे बाबा 40%चा घेतो मी, चला म्हणजे 10 गुंठ्याच्या बदली मला 4 गुंठ्याचा प्लॉट येतो. पण नैना टाउन प्लॅनिंग स्कीमने काय केले, त्याचे एक्झिस्टिंग 3 गुंठ्याच्या बांधकामावर तो 4 गुंठ्याचा प्लॉट टाकलाय. म्हणजे फिजिकल त्याला 1च गुंठ्याचा प्लॉट मिळतो. वस्तू त्याला जेव्हा CC घ्यायची असेल, बांधकाम करायचे असेल, त्यांनी ज्या बिल्डरला बांधायला दिलं ते 3 घर त्याला तोडावे लागतील. मग हा सर्वात मोठा अन्याय आहे, कारण गावामध्ये टाउन प्लॅनिंग अधिकारी नसतो, कोणी CC घेतलीच नाही किंवा किंबहुना शासनाची दिली नाही. कारण काही लोकांची घर खासगी सातबारावर आहेत, काही लोकांची गायरान जमिनीवर आहेत, काही लोकांची फॉरेस्ट जमिनीवर, काही लोकांच्या अकारीपट जमिनीवर, काही लोकांची नदीपात्रामध्ये आहेत, त्यांना CC मिळूच शकत नाही. आणि गावामध्ये टाउन प्लॅनिंगचा अधिकारीच बसलेला नसतो, त्याच्यामुळे कोणी ती परमिशन घेतली होती, फक्त घरपट्टीवरच घर बांधलीत लोकांनी. तर आमचा अट्टास एवढाच आहे की जर रोष कमी करायचा असेल तर गावातली जेवढी बांधकाम आहेत ती पहिले रेग्युलराईज करायला लागतील आणि त्याच्या बाहेर गावाच्या सीमांकित नकाशा, जर समजा एखाद्या गावाचा नकाशा 1932-33 सालचा आज 2 एकरचा असेल, पण आता तो गाव 25 एकर गेला असेल, तर 25 एकरपर्यंत ते गावाचा गाव नकाशा बनवत असेल जर तरी प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड द्या आणि त्याच्या बाहेर तुमची स्कीम राहा. हा आमचा पहिला म्हणजे न पडणारा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे का जे भूखंड तुम्ही देताय
पहिली गोष्ट तुम्ही ते सोडत बेडत काढून काही देऊ नका, आम्हाला फ्रीवर मालकीने द्या. ते बहुतेक मी असं ऐकलं की ते यायला तयार झालेले आहेत, पण त्याचे काहीतरी बेटरमेंट चार्जेस आणि वेगवेगळे डेव्हलपमेंट चार्ज घेताय. हा पण थोडासा अन्यायाचा मुद्दा आहे. कारण जमीन तुम्ही कायमस्वरूपी घेता शेतकऱ्यांची 1 रुपया न देता, त्याच्या बदली 40% किंवा 50% जो काही भूखंड देत आहे तो तरी कमीत कमी फ्री ऑफ चार्ज शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि तो फ्री होल्ड मालकीचा काय लाईफ टाईम मिळाला पाहिजे. 12.5% सारखे ते भाडेपट्ट्यावर आम्ही घेणार नाही, त्याचे चार्जेस सुद्धा शेतकऱ्यांनी भरायला नाही पाहिजे, असं आमचं वैयक्तिक मत आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे का तुम्ही जर समजा शेतकऱ्याची जमीन आज घेताय तर त्याला तुम्ही भूखंड किती वर्षात, त्याची काही टाउन बंड काय तुमच्याकडे लिमिट आहे का? किती वर्षात देणार का? 30 वर्ष 12.5%च्या प्लॉटसाठी शेतकरी चक्रा मारतोय आजही, तसे चक्रा मारायला लावणार आहेत. भूमीन त्याला तुम्ही आज करताय, तो भूखंड त्याची टाउन बंड एक आम्हाला एक अग्रीमेंटमध्ये जसं ड्राफ्टिंग करून पाहिजे, किंवा तुम्ही 5 वर्षात देणार का 6 वर्षात देणार. भले तुम्ही तो प्लॉट जरी नाही दिला आम्हाला फिजिकली, कमीत कमी त्या प्लॉटचा इरादा पत्र आम्हाला लगेच पाहिजे. जर माझी 1 एकर जागा असेल एखाद्या गावामध्ये, सरेंडर करतो मी 40% मध्ये, तर मला 16 गुंठ्याचा प्लॉट आहे ना, तो कुठल्या सेक्टरला भेटेल, किती मीटर रोडला भेटेल, त्याचा एरिया किती असेल, क्षेत्र किती असेल, त्याच्यानंतर त्याला FSI किती असेल, या सगळ्याचा लेखाजोखा मला सेम डे भेटलं पाहिजे. बार्टर सिस्टीम, ज्या दिवशी मी जमीन हस्तांतरण करू त्याच दिवशी मला लेआउटवर तरी प्लॉट मला त्याचा ताबा मला मिळाला पाहिजे. हे आमचा तिसरा मुद्दा आहे. आता त्या दिवशी मान्यवर येतील, म्हणजे जे आता तुम्ही सांगितलं की आमदार प्रशांत ठाकूर आहेत, बाळराम पाटील आहेत, प्रीतम मात्र, ही सगळी मंडळी, यांची त्यावेळची नक्की भूमिका काय असणार आहे? आता विरोधी पक्षांची भूमिका 10 वर्षापासून विरोधातीच होती. म्हणजे तिथे त्यांचा रोल काय असणार त्यावेळेस? त्यांचा रोल असा असेल सागर की त्याच्यावर आम्ही जे प्रेझेंटेशन दाखवू त्याच्यामधून काही त्यांना पॉझिटिव्ह पॉईंट्स वाटले, त्यांनी ते नोट डाऊन करून घ्यावे. नंतर आपले जे मार्गदर्शक आहेत प्रल्हाद कचरे सर, खांडेकर सर, ते काही मार्गदर्शक तत्वे सांगतील, त्याचा त्यांनी एक संच बनवावा. आणि मग त्यांना जेव्हा बोलण्याची संधी मिळेल तेव्हा त्यांनी ते 5-10 मिनिटांमध्ये त्यांची एक्झॅक्टली नैनाबद्दल काय भूमिका असेल ती जाहीर करावी. म्हणजे मतदारांना त्याचा फायदा होईल आणि प्रकल्पग्रस्तांना कळेल का बाबा काय केल्याने आपला फायदा आहे. 10 वर्षापासून विरोध करतो, विरोधच करत बसायचं की बाबा आता आपण आपल्या फायद्याचे बदल करून त्याच्यामध्ये आपल्याला बाधित होण्यापेक्षा प्रकल्पामध्ये भागीदारी कशी मिळवता येईल ह्याबाबत त्यांनी सर्वांचं मनोगत व्यक्त करावं अशी निवडणुकीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सभा आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याचा काय फायदा होईल का? म्हणजे कारण आता जे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे आता त्यांचा कालावधी संपलेला आहे आणि अशा वेळेला समजा जर हे सगळे शेतकरी असतील त्यांची जी भूमिका आहे ती तर आता ते मांडू शकणार नाही. त्यांच्याकडे ते आता राहिलेलं नाही अस्त्र, त्यांच्या विधानसभेत किंवा विधान परिषदेत ते मंडळी असतील. आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीचा काय फायदा होईल का? निश्चित फायदा होईल. कारण आपली सभा जी आहे ती प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांसाठी नाहीच आहे, आपली सभा प्रकल्पग्रस्तांसाठी, आपण त्यांचं प्रबोधन करण्यासाठी सभा लावलेली आहे. लोकप्रतिनिधी फक्त त्यांचं मनोगत व्यक्त करायला तिथे येणार आहेत. ते काय बोलतात, ते किती महत्वाचं आहे ते प्रकल्पग्रस्त ठरवतील. कुठला नेता काय बोलतो त्याच्याकडं किती लक्ष द्यायचं ते पण प्रकल्पग्रस्त ठरवतील. पण एक्सपर्ट्स काय बोलतात, वाटल्यास त्यांना जर असं वाटलं का एक्सपर्ट्स आपले जे सांगतात त्याच्यात पण त्यांना शंका आहे तर त्यांनी अजून जाणकार लोकांना विचारावं, पण विरोध करून स्वतः नुकसान करून घ्यावं नाही, एवढेच स्पष्ट आमचा अभिप्राय आहे. आपला वर्धापन दिन आहे आणि जनतेला आपण आव्हान कशा प्रकारे कराल की बाबा आपला कार्यक्रम आहे नाट्यगृहामध्ये, कशा प्रकारे टायमिंग सांगाल आणि कशा प्रकारे नागरिकांना आव्हान कराल? परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचा 3रा वर्धापन दिन शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला नैना TPS स्कीमबाबत आणि नैना क्षेत्रातील गावांचे सीमांकन करून गावठाण विस्तार करणे ह्या 2 विषयावर विचार मंचाचे आयोजन केलेलं आहे. त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे सर, त्यांना 30 वर्षाचा जमीन संपादनाचा अनुभव आहे, जे आर्बिट्रेटर राहिलेले आहेत शासनाचे. सिडकोच्या भूसंपादन अधिकाऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा ते देतात. अप्पर जिल्हाधिकारी लेवलचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभतं आहे. ॲडव्होकेट खांडेकर सर आहेत, जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे लिगल ॲडवायझर होते, अप्पर जिल्हाधिकारी होते, ॲडिशनल जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हा अधिकारी, त्यांना जिल्हा न्यायाधीश, त्यांना आपण आमंत्रित केलेले. त्यांच्या अनुभवातून ते सांगतील का आपला कसा कसा याच्यातून फायदा होतो. तर नैना क्षेत्रातील आणि सिडको क्षेत्रातील जे पण प्रकल्पग्रस्त शेतकरी कष्टकरी आहेत त्यांना मी आवाहन करतो का त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला यावं आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून घ्यावी, जेणेकरून विरोधाचं राजकारण न करता आपण विकासाची भूमिका आपण कशी घेऊ शकतो आणि येणाऱ्या प्रकल्पामध्ये बाधित होण्यापेक्षा आपण प्रकल्पामध्ये भागीदार कसे होऊ शकतो यासाठी स्वतःचं प्रबोधन करून घ्यावं असं मी त्यांना आवाहन करतो. फक्त एवढाच प्रश्न आहे की सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत का? आम्ही सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रण केलेलं आहे आणि सर्वांनी आश्वस्त केलेलं आहे की जरी किती धामधूम असली तरी वेळात वेळ करून आम्ही
येऊ आणि आमचे मनोगत व्यक्त करू असं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. सर, एक विकासाच्या नावाखाली आतापर्यंत भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या गेल्या आणि त्यानंतर आता कुठेतरी भूमिपुत्रांना निवडणुकीच्या ऐन मोक्यावर या माध्यमाच्या निमित्ताने कुठेतरी वेळ करते का विकासाच्या या सगळ्या स्वप्नांवर लोकांना वारंवार पाहावं लागतं. त्याच्यामागचं कारण असं आहे का आपला प्रकल्पग्रस्त इथला जो आहे तो भरडला जातो आणि कुठेतरी भरकटला जातो. त्याला जी दिशा जो रस्ता दाखवला जातो त्याच रस्त्यात जातो. तिथे स्वतःचा रस्ता स्वतः बनवायचा म्हणजे स्वयंप्रकाशित व्हायचा कधी प्रयत्नच करत नाही. आमचा तसा काही प्रयत्न राहणार आहे की आम्ही स्वतःला काही एकदम एक्सपर्ट समजत नाही म्हणून आम्ही मोठे मोठे एक्सपर्ट पण तिथे बोलवले. त्यांच्यानी पण तुमचं निराकरण होत नसेल तर तुम्ही अजून ठिकाणी चर्चा करा, पण शक्यतो आपला फायदा कसा होईल तशा प्रकारचा विकास सरकारकडनं करून घ्या अशी आमची भूमिका आहे. सर, प्रशासन आपल्या दारी एकीकडे एकनाथ शिंदे यांनी सामान्य भूमिपुत्र असतील, शेतकरी असतील यांचे प्रश्न सोडवण्यासाठी योजना राबवली होती, परंतु तेवढी अस्तित्वात ती आली नाही, नागरिकांपर्यंत ती पोहोचली नसावी किंवा अशा अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. तुम्ही कसं पाहता या गोष्टी? त्याच्यामागचं कारण असं असतं का पूर्ण राज्यासाठी एकच योजना सर्वप्रथम पोचू शकत नाही. त्याच्यामुळे आमच्यासारख्या संघटना असतात. आता मी समजा पनवेल विभागामध्ये काम करतोय तर कोणी दुसरं पुण्या साईडला काम करत, कोणी औरंगाबादमध्ये करत असं एक सर्वांचा संच करूनच त्या योजना शेवटपर्यंत पोहोचू शकतात.